ज्यासाठी दोन फलंदाज येतील स्वरूप 11चे तोपर्यंत घेऊन जातोय सरळ समालोचन कक्षामध्ये जिथे मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे या नवापूर नगरीतील असा स्वीट अँड मेलोडी व्हॉइस मृदुल मेहर यांचा. सर हॅलो. येस धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा आलेल्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील 5वा सामना आणि गणेश पहिल्या चेंडूवर आपलं वैयक्तिक खातं 4 धावेने खोळत असताना सुरुवात एक फ्लाइंग स्टार्ट आहे. रोशन एकीकडे स्वकर्णधार दुसरीकडे आपण पाहतोय ज्याच्या खांद्यात मॅन ऑफ द मॅचची जर्सी. थोडासा वन घेत होता नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवर. हॅलो चांगलं क्षेत्ररक्षण आहे. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 5 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. 2 सलामीवर फलंदाज एकीकडे योगेश आहे दुसरीकडे गणेश आहे. गणेश ज्या प्रकारची सुरुवात करून दिली पहिल्या चेंडू 4 धावेने एक फ्लाइंग स्टार्ट आणि त्यानंतर धावेंना आता रोख लगावण्यात यश मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि त्या बळावर पुन्हा एकदा एक कॅल्क्युलेशन क्रिकेट सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड करत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक 6 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 2 सलामीवर बॅटर. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता परंतु दुसरीकडून रोशन चांगला कमबॅक करून देत असताना आतापर्यंत आपण पाहतोय. बफर लावून पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी समाप्त होतोय 7 धावा ह्या धावफलकावर येत असताना येतोय डे जमॅनच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 7 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर तितकाच एक मुळाचा वेळ आणि 1 ते 2 महिने झाले आपण पाहतोय. तितकीच मोठी मेहनत संपूर्णतः लक्ष्मी क्रिकेट क्लब आणि संपूर्णतः नवापूर काठेवाडा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा एक वेळ आपण पाहतोय. अध्यक्ष रामचंद्र मेहर साहेब असतील, त्यानंतर उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील, किशोर जाधव साहेब असतील, राकेश मेहर साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील. तितकाच एक मुळाचा वेळ ह्या स्पर्धेसाठी देत असताना आणि ही स्पर्धा आज आपण पाहतोय गुण्यागोविंदानं पार पडत असताना आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर पहिला संघ मोरेगाव चॅलेंजरचा संघ टॉप 8च्या दिशेनं दाखल आणि त्यानंतर UCC अर्थातच उत्कर्ष क्रिकेट क्लबचे संघ 2 टॉप 8च्या दिशेनं अर्थातच रविवारच्या दिवशी सुपर संडेच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. परंतु आजच्या दिवसातील ती लढत आजच्या दिवसातील ते 6 संघ जय श्रीराम 11, आई माऊली CC,
MCC, त्यानंतर जयसाई, विरार, स्वरूप 11, नैमा बॉईज. कोणता संघ आता टॉप 8च्या दिशेनं दाखल होणार त्यासाठी चालणारी ती लढत आपण पाहतोय. 2 सलामीवर फलंदाज आतापर्यंत वेळ घेतात, शांत संयमी खेळ करत असताना दुसरं षटक ऋतिक आतापर्यंत अचूक माराय, चांगली गोलंदाजी, 12 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 12 धावा धावफलकावर. जो फलंदाज एक लहरामध्ये स्वकर्णधार गणेश दुसरीकडून आहे. ह्या वेळेला काय थोडासा नक्कीच खाली राहिला. गणेश म्हणतोय बॉल उडलाच नाहीये आणि असं काहीसं दृश्य आपण नक्कीच पाहिलं. थोडासा फंबल. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत धावफलक 12 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्णतः आमची टेक्निकल टीम DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. प्रवीण पाटील यांना संपूर्णतः टीम, त्यामध्ये कॅमेरामॅन आपण पाहतोय जयेश मांगेला असतील, कार्तिक मांगेला असतील. डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड होत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 13 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना 13 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत कुठल्या जातात. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे योगेश आहे ज्याचं वैयक्तिक चांगल्या धावा आतापर्यंत धावा खोऱ्यानं ओढत असताना, दुसरीकडे गणेश ज्याच्या बॅटमधून एक वैयक्तिक 4 धावेने सुरुवात आणि त्यानंतर कॉम्बिनेशन फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगला बॅकअप. तोपर्यंत सिंगलचा डबलमध्ये घेण्याचा प्रयत्न धावचितच्या रूपानं योगेश. यावेळेला बॅक टू द डगआउट आहे. पहिला झटका, पहिला गडी, बॅक टू द डगआउट. यस, धन्यवाद अडजे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ह्या वेळेला काय 2 खेळाडू फक्त आणि फक्त बघत राहिले. पॉवर प्लेचा खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा आता घेतला जातोय. आता एक्सेलेट केलं जातं. आता गाडी टॉप गिअर मध्ये चालतंय. ऋषी उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे आणि हा ताकदभरा एक्झिक्यूट केला जातोय फटका. पुन्हा एकदा या वेळेला तेजस म्हणतो एक तेरी आहे तो एक मेरी आहे. निर्धाव चेंडू येतोय.
19 धावा. 1.4 चेंडूंचा खेळ. 2 to go. विवेक पाटील सर म्हणतात त्यावेळेला काय फटकेबाजी आहे. ताकदीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आता एक्सेलेट करत असताना पुन्हा एकदा 4 धावेने धावफलक फुलतंय आतापर्यंत 23 धावा ह्या धावफलकावर. खोलवा टप्प्याचा चेंडू. काय बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी नेत्रदीपक. आदरणीय सन्माननीय कमलाकर साहेब मेहर, आपल्याला विनंती असेल, गावातील एक वरिष्ठ व्यक्ती, आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सन्माननीय लक्ष्मण मेहर साहेब, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील मंचावर येऊन आसन असतावा ही विनंती असेल. लक्ष्मण मेहर साहेब, आपल्याला विनंती असेल, आपण मंचावर येऊन आसन असतावा. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत. NKPL अर्थातच नवापूर काठेवाडा प्रीमियर लीग आपण ऐकतोय, पाहतोय. एक शानदार, बहरदार आणि एक आठवणीत राहणारी, एक प्रेमात पडणारी अशी स्पर्धा. मॅचच्या दिशेनं पहिल्या 3 षटकांचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलक 24 धावा ह्या धावफलकावर आहेत. ऋषी, ज्या प्रकारची फटकेबाजी केली जाते, 2 खेळाडू, तितकेच अनुभव, तितकाच मोठा ताकद. ऋषीच्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने खुशी आली. ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते, एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ सव्वा शेर आहे. दुसरीकडे गणे आहे. गण्या देखील तितकाच एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून जुना जाणता फलंदाज जाणला जातो आणि त्या प्रकारची फटकेबाजी आता एक्सेलेट करत असताना गणेश देखील आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय नवापूर काठेगावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मुरलीधर साहेबांना विनंती असेल, आपण आसन असतावा. आणि एक क्रिकेट चाहता आणि LNCC संघाचा खऱ्या अर्थानं माझा खेळाडू, एक सिनियर खेळाडू, तितकाच मोठं एक क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहतोय. आणि ते क्रिकेटवरचं प्रेम खऱ्या अर्थानं कालचा संपूर्णतः दिवस रात्र आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा आपण पाहतोय. अर्थातच उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेबांना मॅचच्या दिशेनं 30 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आधी येणारे शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आतापर्यंत. चांगली फलंदाजी आहे. नवीन फलंदाज रोहन आहे. पहिला चेंडू ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. रोहन सिंगल धावफलकामध्ये ऍड केली जाते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. सूरज आहे समोर, आता गणेश आहे. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावांचं मजल असेल, जर का सिंगल येणार 33-34 लक्ष, परंतु येणार का? येतोय यावेळेला शेवट गोड चौकारानं. सामना धावफलक खुलतंय आणि धावफलक 35 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 36 धावेंचं एक भलं मोठं लक्ष हे धावफलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्या अगोदर येतोय पुन्हा एकदा यापुढील होणारा सामना. 2 धुरंधर योद्धे एकमेकांच्या विरोधामध्ये. आजच्या गटातील खऱ्या अर्थाने एकीकडे जयसाई विरार आहे तर दुसरीकडे नेमा बॉईज. चला, दोन्ही संघांना विनंती असेल, कर्णधार आपण
टॉस की बॉसच्या दिशेने या. सन्माननीय नवापूर काठेपाडा गावचे वरिष्ठ व्यक्ती अर्थातच कमलाकर मेहर साहेब यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. नेमा बॉईज आणि जयसाई विरार. सन्माननीय कमलाकर मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. खऱ्या अर्थानं दोन धुरंधर आणि विरार क्रिकेट असोसिएशन मधील मोठे संघ सातत्यानं जाणले जातात. एकीकडे जयसाई विरारचा संघ आहे तर दुसरीकडे नेमा बॉईज ह्यातील कॉइन स्विंग केला जाईल. LNCC असा आवाज येतोय आणि NKPL येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. जयसाई फक्त डिसिजन विचारेल. गौतम बॉलिंग. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा आसन व्हा. नाणेफेकीचा कॉल प्रथमतः टॉस की बॉस मधून जिंकला जातोय जयसाई विरार संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊन जातोय मॅचच्या दिशेने आमच्या सोबतीने आमचे गुरुवर्णीय मायक्रोफोनवर जोडले जातील भरत मोरे सर. धन्यवाद मृदुल. आणि मॅचच्या दिशेने जात असताना धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 धावांचा पाठलाग करत असताना ऑन साइडला खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग. ऋषीच्या हातामध्ये चेंडू फेकला तोपर्यंत कोणीतरी धाव घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला क्षेत्ररक्षणावरती चांगला कंट्रोल दाखवावा लागणार तर तुमचा संघ यशस्वी होणार. हे काल सुद्धा बोलण्यात आलं होतं आणि आज सुद्धा काहीशी त्याचीच प्रचिती बघायला मिळते. काही असे क्षेत्ररक्षण जिथं झालेल्या क्षेत्ररक्षणातील गचाळपणा तुम्हाला मॅचपासून लांब नेताना दिसला आणि आता जी फिल्डिंग झाली त्याला बघता खरोखरच चौकार आडलाय. आडव्या बॅटने खेळला गेला चेंडू यावेळेला 2 पायांच्या मधून चेंडू सीमारे का पार. चौकार. थँक्यू डीजे. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11 आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग म्हणजेच NKPL 2025 पर्व पहिलं आपण बघत आहात. आणि पहिल्या पर्वामध्ये चालू असलेला हा सामना एका बाजूला स्वरूप दुसऱ्या बाजूला आई माऊली CC या दोन संघादरम्यानच्या या लढतीत 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर फक्त या धावा नाही आहेत, हे 36 गुण आहेत. जे 36 गुण मिळवल्यानंतर एक संसार सुखात आणि थाटात होतो असं मानलं जातं, भटजी सांगतात. आता इथे त्या 36 गुणाला तुम्हाला रनारूपी मिळवायचं आहे. किती? 5 चेंडू झालेत, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहेत. बघूयात काय घडतंय. एका धावेसाठी चेंडूला खेळले, सिंगल अशी धाव मिळेल आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आई माऊली CC. थँक्यू डीजे. यश नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षट घेऊन या 36 धावांचा बचाव करण्यासाठी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न करत असताना सिंगल धावून कंप्लीट केली जाते. सुरू म्हणजे सूरज चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. ओ समोर काय जबरदस्त पटकाय, तान दिया, ठोक दिया, लेकिन इसकी जरूरत नहीं थी. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदल, पहिला हादरा विशालच्या रूपाने गॉन. थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे या चेंडूला टिपलं गेलंय. अगदी वेगानं चेंडू गेला आणि तितक्याच वेगाने कॅमेरा सुद्धा फिरलाय. म्हणूनच या A1 जोडीची चर्चा
डिव्हियनच्या संपूर्ण टीममध्ये. एका बाजूला कार्तिक, दुसऱ्या बाजूला जयेश, हे दोन्ही बंधू जे आहेत खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतात. दोघांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि ते हास्य असताना पूर्णपणे आपण त्यांचा तो चेहरा आनंदी बघताय. खूप चांगल्या प्रकारचा कंट्रोल, म्हणजे म्हणतात ना नजरेपेक्षा यांचा नजरिया खूप चांगला आहे आणि त्यामुळेच की काय ते प्रत्येक चेंडूला तितक्याच ॲक्युरसीने टिपत असताना दिसत आहेत. रोशन आला. सिंगलने धावफलक पुढे जाते. समोर पुन्हा एकदा मोठी चूक. योगेश मोरेच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. मस्तक पे दस्तक, परंतु ही दस्तक गरजेची नव्हती. दस्तक चौकाराची पाहिजे होती. आली आहे षटकाराची, ज्या षटकाराला याच्या थारा नाहीये. फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 11 धावा धावपलकावरती आहेत. हो काय जबरदस्त स्क्वॅकट केलं चेंडूला. एका धावेसाठी पाठवलं. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती. आता 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. मगाची सुद्धा असंच काहीच होतं. 12-24 झाल्या नव्हत्या, आता होत आहेत काय बघूयात. या ऐकूयात तोपर्यंत आमच्या DJ देवेनला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतो योगेश मोरे. योगेशच्या हातामध्ये चेंडू आणि त्यावेळेला त्याच्या समोर फलंदाजी करत असताना ऋतिक. ओहो, पहिला चेंडू आणि तो नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल घोषित केला आणि नो नंतर थंब दाखवलाय, म्हणजेच +1. या 2 धावा मिळतील. 2 धावा धावपलकामध्ये ऍड होत असताना 14 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. योगेशच्या समोर पुन्हा एकदा. हो, या वेळेला वाईड 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 अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. पॉवर प्लेचं षटक, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जाणार नाही याची काळजी घेणं गरजेची असते. आता इथे पॉवर थोडीशी ढुस 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 होत चालली आहे असं वाटायला लागलं, कारण चेंडू झालेला नाही आहे तरी सुद्धा 3 धावा आल्यात. गणेशची कॅल्क्युलेशन म्हणजे त्याच्यासमोर कॅल्क्युलेटर फेल आहे आणि त्यांनी सांगितलं इथं किती चौकार आणि कसे खेळायचे आहेत. हो, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न सूरजने ऑनसाईडला चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. सिंगल धाव येते. परंतु पॉवरमध्ये जर का तुम्ही पॉवर प्लेमध्ये पॉवर नाही दाखवली तर कदाचित तुम्ही या मॅचपासून लांब सुद्धा जाऊ शकता, असं काहीच. सूरजने सुद्धा सांगितलंय 16 ओ जागा बनवली होती, रूम बनाया लेकिन रूम का इस्तेमाल नहीं करने आया. डॉट बॉलची सांगता होते. निर्धाव चेंडू येतोय. गॅप किती मोठा आहे, कुठून आहे, या सगळ्याचं चांगलं जजमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं. टॅप केलं चेंडूला समोरच्या दिशेने. ऋषीने चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत कोणती धाव आलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होतीये. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना तसाच चालू आहे जसा मागील मॅच होती. ओ यष्ट्या उद्ध्वस्त. ऑफ कटर आतमध्ये येणारा चेंडू. बॅट लवकर क्लोज केली आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीवरती जाऊन आदळलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर तेजस. तेजसला इथून उर्वरित 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारायचे आहेत. काय ते मारले जातील का? ऑन साइडला चौकार मागितले होते, षटकार दिलाय आणि त्यामुळे फलंदाज बाद होईल. अजून एका विकेटचं पतन. लगातार दुसरी विकेट. असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलंय असाच.
दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. केतन. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाब. थँक्यू. केतन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बघूयात इथे मोठा फटका येतोय का. योगेश हो आतमध्ये येणारा चेंडू कटून मागे गेला. सिंगल. बघा सामना तंतोतंत तसाच चालू आहे. 6-19ची गरज आहे. कोणत्याही प्रकारे बदल नाही आहे. मला वाटतं 6-18 होते मागील मॅचमध्ये आणि आता 19ची गरज आहे. 6-19. स्वरूप 11ने हात उडवलाय. गणपती बाप्पाचा गजर केलाय आणि तो गजर करत असताना अखेरकार चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवलाय. जो सध्या संघाला सहकार्य करताना दिसलाय नाव आहे सहयोग. सहयोगी म्हणून त्याने चांगली भूमिका बजावली आहे. त्याच्या नावामध्ये सुद्धा तो सहयोग आहे आणि तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला प्लेड ऑन. पहिला चेंडू बॅटची कडा यष्टीवरती चेंडू फलंदाज बाद. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या. थँक्यू. नितीन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. रनआउटची संधी. क्या बात आहे. फेकी खूप चांगली झाली परंतु फेकीमध्ये ती नेकी नव्हती असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे एक धाव सहजरीतीने धावून कंप्लीट. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघत आहात. आतमध्ये येणारा चेंडू सूरजला समजलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघा तुम्ही ज्यावेळेला चेंडूवरती जात असताना जो फटका एक्झिक्यूट करण्यासाठी तुमचा बॅटिंग स्टान्स आपण बघतो किंवा ज्या पोझिशनमध्ये येतात त्या पोझिशनला बघत असताना म्हणजे त्या पोझिशनला येत असताना तुम्हाला तो चौकार मिळणार नाही आहे हे मात्र नक्की. कारण तुम्ही लॉफ्ट करण्यासाठी येत आहे. बॅकलिपला ज्या प्रकारे वापरताय त्या बॅकलिपला वापरत असताना चेंडूवरती आल्यानंतर तुमचा बॅटचा फेस बिलकुल वरच्या दिशेने ओपन आहे आणि असं असताना बाउंड्री जाईल तरी कशी हे सुद्धा बघणं गरजेचं होतं. बघा आता हा आडव्या बॅटने खेळला. थोडासा वरून बॅटला आणलं आणि त्यामुळे शक्य होतं इथं चेंडू अलॉंग द कार्पेट निघून जाणं. मगाचा चेंडू खालून बॅटवरती येते आणि तो ब्लाइंड स्ट्रोक अंदाजे खेळण्याचा प्रयत्न कदाचित केला असावा. अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय. स्वरूप 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय. आई माऊली सीसी हा संघ. हार्ड लक आई माऊली. अभिनंदन.